नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल नोंद केलेल्या 2025 मध्ये जून महिन्यात होणाऱ्या TIT 3 च्या माध्यमातून पास झालेल्या किंवा मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यापुढे सर्वात मोठी समस्या म्हणजे आगामी काळात प्रिफरन्स आल्यानंतर आम्हाला प्रिफरन्स देता येतील का, हा जो काही प्रश्न भेडसावतोय. अजिबात काळजी करायची नाही. पोंडे सर आहेत, आता सबस्क्राईब करून ठेवा. काय करणं गरजेचं आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या सांगतो. आता पहिली गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं, आपल्या कास्टचे विद्यार्थी किती आहेत एकदा तुम्हाला डोक्यामध्ये किंवा तुमच्या माइंडमध्ये सेट करून ठेवा. कारण आपण जेव्हा लिस्ट लागली किंवा डाउनलोड केलेली असेल नसेल, पण सर्वांना माहित आहे की आपल्या कास्टचे एवढे एवढे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यातून आपल्याला मार्क किती आहेत याचा सुद्धा विचार करायचा आहे. आपल्याला आरक्षणाचा टक्का किती आहे, 100% पैकी आपल्याला आरक्षण किती आहे, आरक्षणानुसार आपल्याला अभियोग्यता धारक म्हणून तेवढे TIT मध्ये मार्क पडलेले आहेत का, आपण TIT पास आहोत का. आता दुसरा मुद्दा म्हणजे आपल्या जाहिरातीमध्ये आपल्याला किती जागा आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीमध्ये किती जागा आलेल्या आहेत, आपल्या कास्टला जागा किती आलेल्या आहेत, प्रवर्गाला किती जागा आलेल्या आहेत, प्रवर्गामधून तुमच्या समांतर आरक्षणाला किती जागा आलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर लागू शकतो का, आपल्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत. आणि त्याची आयडिया जर विचारात घेतली, आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात नोकरी करायची आहे, त्या विद्यार्थ्यानं जर विचार केला तर 100% त्याला नोकरी लागू शकते. त्यामुळे प्रिफरन्स देताना या सर्व गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शिक्षक पातळीवर अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला जागा येतील तेव्हा मी मार्गदर्शन करणारच आहे की NTC वाला कुठे सेफ असेल, NTD वाला कुठे सेफ असेल, OBC वाला, SCBC वाला कुठे सेफ असेल, यावर सुद्धा मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे. पण तुम्हाला सद्यस्थितीमध्ये आपल्याला जागा किती येतील आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये प्रिफरन्स साठी कोणता जिल्हा आपल्याला सोयीस्कर ठरणार आहे, एवढं नियोजन तुम्हाला अगोदरच करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रिफरन्स देताना कोणत्याही गोष्टीचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आपण घेऊन येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये आपला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आपल्याला व्यवस्थितरित्या प्रिफरन्स निवडण्याची आवश्यकता आहे. जय महाराष्ट्र, धन्यवाद.